नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 22वं, सांज कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 10 ते 13. आपला भाग चाललाय 167वा. प्रथम आपण 10वा दोहा ऐकणार आहोत. साई सेती चोरिया चोरा सेती गुझ जानेगा रे जीवड़ा मार पड़ेगी तुझ. साई सेती चोरिया चोरा सेती गुझ जानेगा रे जीवड़ा मार पड़ेगी तुझ. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. साई, साई म्हणजे भगवंत. सेती म्हणजे प्रत्ययशी. गुज म्हणजे मित्रता. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भगवंतापाशी कपट करतोस आणि चोरांबरोबर मैत्री करतोस, तर हे जीवा, जेव्हा तुला मार बसेल ना, तेव्हा तुला ते कळेल. वास्तविक जीव हा परमात्म स्वरूप असूनही मनुष्य स्वतःचं परमात्म स्वरूप जाणून घेत नाही. उलट परमात्मा वगैरे सर्व काही झूट आहे असंच तो म्हणतो आणि काम क्रोध आदी जे चोर आहेत त्यांच्याशी मात्र मैत्री करतो. असत्य आणि अन्यायाच्या मार्गाने तो जातो. परमात्मा जाणून जर घ्यायचा असेल तर हा असत्य अन्यायाचा मार्ग सोडूनच दिला पाहिजे. परमेश्वरापासून काहीही लपून राहत नाही. अन्याय मार्गाने गेल्यानंतर ईश्वर त्याला दंड हा करतोच करतो. मग पश्चाताप करून काय उपयोग आहे? तेव्हा हा मानवदेह मिळाला आहे तोपर्यंत जीवाने आपलं हितच करून घ्यायला हवं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. भगवंताला सोडून करीशी गोजते कपटाशी मृत्यूनंतर मार पडता कपट ये अंगाशी. भगवंताला सोडून करीशी गोजते कपटाशी मृत्यूनंतर मार पडता कपट ये अंगाशी. पुढचा दोहा ऐकूयात. 11वा. शेख सबूरी बाहिरा क्या हज का बैजाई जिनका दिल साबित नहीं तिनको कहाँ खुदाई. शेख सबूरी बाहिरा क्या हज का बैजाई जिनका दिल साबित नहीं तिनको कहाँ खुदाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. शेख, शेख म्हणजे शेख. सबुरी संतोष, धैर्य. बाइरा प्रभावापासून दूर झाल्यावर. हज मक्केची यात्रा. काबा मक्केतील एक पवित्र दगड. स्याबती पूर्ण, पक्का, खरा किंवा स्थिर. आता आपण ऐकूया दोह्याचा अर्थ. कबीर म्हणतात की हे शेख, तू संतोषाच्या पलीकडे आहेस. तुला हज आणि काबाची यात्रा करण्याने काहीही लाभ होणार नाही. ज्यांचं हृदय खरं नाही त्यांना कधी ईश्वराची प्राप्ती होतच नाही. शेख हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे श्रेष्ठ. इस्लाम धर्मात ज्यांनी धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे, ज्याला इस्लामचं सखोल ज्ञान आहे, अशा व्यक्तींकरता हा शब्द वापरला जातो.
कबीर अशा व्यक्तीला विचारतात की जर तू संतोषापासून दूर असशील, हज वगैरे यात्रा करण्यात काय हाशील आहे मग? जर मन खरं नसेल, मनात कपट असेल, तर त्याला ईश्वराची प्राप्ती कशी होईल? कबीरांनी जसे हिंदूंवर केवळ देखावा म्हणून तीर्थयात्रा करणाऱ्यांवर कोरडे ओढलेले आहेत, तसंच इस्लाम धर्मातील हज यात्रा करणाऱ्यांवर कोरडे ओढले आहेत. केवळ यात्रा करून तीर्थयात्रेचं फळ कधीही मिळत नाही. तो तर केवळ देखावाच ठरतो. ईश्वर प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर मन शांत, निर्मल असंच व्हायला हवं. मनाचा आरसा स्वच्छ केला तरच त्यात ईश्वराचं प्रतिबिंब पडेल. मनात जर कपट असेल तर कितीही तीर्थयात्रा केल्यात आणि त्याग करून ईश्वर प्राप्ती कधीही होणार नाही. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. संतोषाहुनी दूर शेख तू, यात्रा करशी हज. मन कपटी जर निर्मल नाही, ईश्वर नाही सहज. संतोषाहुनी दूर शेख तू, यात्रा करशी हज. मन कपटी जर निर्मल नाही, ईश्वर नाही सहज. पुढचा दोहा 12वा ऐकूयात. खूब खांड है खिचड़ी, माही पड़े टुकलूर. पेड़ा रोटी खाई करी, गला कटावई कौन. खूब खांड है खिचड़ी, माही पड़े टुकलूर. पेड़ा रोटी खाई करी, गला कटावई कौन. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. खांड, खांड म्हणजे खडीसाखर. पेढा, पेढा म्हणजे पेढा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. खिचडी सारख्या सामान्य भोजनास थोडंसं मीठ घातलं की ती खडी साखरेसारखी लागते. पेढे, पोळ्या खाऊन मृत्यूनंतर आपला गळा कोणी कापून घ्यावा. पेढे, बर्फी खाऊन जीवन घालवणं म्हणजेच ऐशो आरामात जीवन व्यतीत करणं आहे. ऐश्वर्यमय जीवन व्यतीत करण्यासाठी मनुष्य अनुचित साधनांचा उपयोग करतो. अन्यायाच्या मार्गाने जातो, कधी अनेक पाप करतो. त्या पापाचं फळ त्याला मृत्यूनंतर भोगावंच लागतं. त्या ईश्वरी दंडांपासून जर वाचायचं असेल तर साधं जीवन जगावं असा कबीर उपदेश करतायत. आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात. भोजन करीतो साधे से ते, साखरे समगोड. पेढे बर्फी आता खाशील, भोग ईश्वर दंड. भोजन करीतो साधे से ते, साखरे समगोड. पेढे बर्फी आता खाशील, भोग ईश्वर दंड. पुढचा दोहा ऐकूयात. 13वा. पापी पूजा बैसी करी, भकै मास मद होई. तिनकी दशा मुक्ती नहीं, कोटि नरक फल होई. पापी पूजा बैसी करी, भकै मास मद होई. तिनकी दशा मुक्ती नहीं, कोटि नरक फल होई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. मद, मद म्हणजे मदिरा.
दोह्याचा अर्थ ऐकूयात. पापी लोक पूजेच्या नावाखाली मांस आणि मदिरेचं सेवन करतात. अशा पाप्यांची कधीही मुक्ती होत नाही. त्यांना तर करोडो नरकांचं फल भोगावंच लागतं, कष्ट सहन करावेच लागतात. कबीरांनी इथे शाक्त लोकांवर प्रहार केलेला आहे. ते पूजेच्या नावाखाली बकऱ्यांचा बळी देतात, मांस मदिरेचे सेवन करतात. ईश्वर जर सर्व प्राणी मात्रात आहे तर तो बकऱ्यात सुद्धा असणारच नाही का? पूजेच्या नावाखाली जीवांची हत्या करणं योग्य तरी आहे का? अशा लोकांना मुक्ती कशी बरं मिळेल? उलट प्रभू त्याला दंड मात्र नक्कीच करतील. खऱ्या आणि पवित्र मनाने केली तरच ती खरी ईश्वराची पूजा होईल आणि परमात्मा संतुष्ट होईल. पण धर्माच्या नावाखाली अनाचार अत्याचार जो करेल त्याला प्रभूच्या दरबारी योग्य तो न्याय मिळेलच. आता आपण ह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. इकडे पूजा करिसी खासी, मांस पिसी मदिरा, अशाने तुझ मुक्ती नाही, मग कोटी नरक फेरा. इकडे पूजा करिसी खासी, मांस पिसी मदिरा, अशाने तुझ मुक्ती नाही, मग कोटी नरक फेरा.